तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, राकेशने अर्णवाडी ईश्वरीने ठेवलेले पैसे चोरलेले असतात आणि तेव्हा त्याला सगळ्यांनी रंगेहात पकडलेलं असतं. जेव्हा इथे अर्णव पोलिसांना बोलावतो तेव्हा राकेश खोटं बोलत असतो, पण त्याच्याकडे सापडलेले पैसे हे अर्णवचेच आहेत ते आता अर्णवने सिद्ध केलेलं असतं. कारण का त्याच्यावरती अर्णवच्या पैशांचे सिरियल नंबर असतात, ते राकेशकडे असलेल्या पैशांचे सुद्धा ते सिरियल नंबर असतात आणि त्याच्यावरून राकेशकडे असलेले पैसे हे अर्णवचे आहेत हे आता त्यांनी पकडलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचा चेहरा हा खरा चेहरा अंजलीच्या समोर आलेला असतो. अर्णव आणि ईश्वरीने राकेशच्या चेहऱ्यावरील चांगुलपणाचा मुखवटा टराटरा फाडून टाकलेला असतो आणि त्यामुळे इथे राकेशचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला अडकवण्यासाठी अर्णवने एक प्लॅन तयार केलेला असतो. राकेशला पैशांची गरज असते. त्याला आता इथे गुंड दादाला 10 लाख रुपये अजून द्यायचे असतात आणि त्यामुळे तो सारखा आता फोन करत असतो. अर्णवने त्याला सांगितलेलं असतं की त्याच्यावरती इतकं प्रेशर आणायचं की त्याने इथे कुठून तरी पैसे देण्याच्या नादामध्ये काहीतरी चुकीचा मार्ग निवडला पाहिजे, जसा तो आत्तापर्यंत निवडत आलेला असतो, असं आता अर्णवने त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा गुंडदादा सांगितल्याप्रमाणे राकेशला सातत्याने फोन करत असतात की माझे पैसे परत दे, नाहीतर मी घरी येऊन तुझ्या बायकोसमोर तुझं सत्य सांगेन, असं आता गुंडदादा म्हणत असतो. आणि तेव्हा इथे राकेशला अडकवण्यासाठी अर्णवने म्हणजे ऑफिसमधून फोन केलेला असतो शिर्केला आणि सांगितलेलं असतं की मी सांगतो तेवढी कॅश घेऊन या. 25 लाखांची कॅश आणलेली असते आणि मुद्दामून ती आता राकेश समोरूनच आणलेली असते. राकेशला कळलेलं असतं की त्याच्यामध्ये कॅश आहे ते, आणि ती 25 लाखाची कॅश त्याला आता एका डीलसाठी हवी असते. ती कपाटामध्ये ठेवून दिलेली असते. तेव्हा अर्णवने सांगितलेलं असतं की मी सिंदूर, याच्यामध्ये 25 लाख रुपये आहे, त्याच्यावरती तुला लक्ष ठेवायचं आहे. कारण का तो राकेश घरातच आहे. उगाच त्या राकेशला काही कळायला नको, नाहीतर तो पैसे चोरून घेऊन जाईल, असं अर्णव त्याला सांगत असतो. आता ही गोष्ट खरं तर अर्णव मुद्दामून सांगत असतो जेणेकरून राकेशने ती ऐकावी. पण इथे आता ईश्वरी विनाकारणच ओव्हर ॲक्टिंग करत असते. हो हो सर, 25 लाख ना, मी व्यवस्थित लक्ष ठेवेन, आहेत आपल्या कपाटामध्ये, म्हणजे जेणेकरून समोरच्या व्यक्तीला हे आपल्याला मुद्दामून ऐकवतायत की काय असं वाटेल. इथे आता अर्णवने शांतपणे तिला सांगितलेलं असतं, पण ती ओरडून बोंबलून आता राकेशपर्यंत सातत्याने पोहोचवत असते. त्यानंतर इथे आता अर्णव ईश्वरीने प्लॅन केलेला असतो, त्याच्यामध्ये घरातल्या लोकांना सामील करून घेतलेलं असतं. कारण अर्णवच्या समोर राकेशचा खरा चेहरा कधीच आला होता, पण अजूनपर्यंत तो मामीच्या, अजून आजीच्या आणि आकाशच्या समोर आलेला नाही आहे, असं अर्णवला वाटत असतं. कारण अर्णवला माहिती आहे मामाला सगळं काही माहिती आहे, पण त्याला हे माहिती नाही की मामीलासुद्धा माहिती आहे की राकेश किती नीच आहे. कारण का अर्णवला वाटतं मामीला काही माहितीच नाही, कारण ती सातत्याने राकेशची बाजू घेत असते ना, चांगला जावई म्हणून. आणि इथे आजीचं सुद्धा तेच झालेलं असतं. कारण राकेश आजीच्या समोर, घरातल्या लोकांसमोर असं प्रिटेंड करत असतो की तो किती चांगला आहे. त्यामुळे आजी या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नसते. त्यामुळे सगळ्यात आधी काय करायचं असतं, सगळ्यात आधी अर्णवला घरातल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं की राकेश चांगला माणूस नाही आहे, तो फक्त पैशांसाठी आपल्या घरामध्ये आहे आणि प्लीज तुम्ही सगळेजण या गोष्टीवरती विश्वास ठेवा, असं अर्णवला वाटत असतं. अर्णव म्हणत असतो, आजी, मामी, मामा आणि आकाश, मी जे काही बोलतो आहे ते चांगल्यासाठी बोलतो आहे, अंजली ताईसाठी बोलतो आहे. कारण ताईला आपल्याला राकेशच्या ह्या तावडीतून आता वाचवायचं आहे. आता या मूर्ख बहिणी, आपला भाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यावरती अजिबातच विश्वास ठेवला जात नाही आहे. उलट तिने आता नवीनच ट्रिक शोधून काढली. अंजलीने सांगितले की चिंटू
आणि ईश्वरी, तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, 48 तास संपायला आता 2 तास बाकी आहेत आणि ह्या 2 तासामध्ये जर तुम्ही यांच्या विरोधात पुरावा नाही घेऊन आलात ना, तर तुम्हाला दोघांना यांचे राजेशचे पाय धुवावे लागतील आणि ते पाणी तुम्हाला प्यावं लागेल, असं इथे अंजलीने आता सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता आजी म्हणते की अंजली, हे सगळं काय आहे? हे जरा आतीच होते असं नाही वाटत का तुला? ती म्हणते का का आजी सांग ना. म्हणजे चिंटू आणि ईश्वरी जे काही वागतात ते तुला बरोबर वाटतं का? आणि मी जे काही वागते ते तुला चुकीचं वाटतं? असं आता ती विचारते. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघेही काहीच बोलत नाही, गप्प बसलेले असतात. त्यांना फक्त आता राकेशला रंगेहात पकडायचं असतं, त्याचाच विचार ते लोक करत असतात. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला पैशांची गरज असते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळेजण आपापल्या रूममध्ये राहा आणि जोपर्यंत मी ऑफिसला जात नाही आणि त्या राकेशला कळत नाही ना की मी सिंदूर एकटीच घरामध्ये आहे, तोपर्यंत तो चोरी करणार नाही आहे. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. बाहेर कोणी येऊ नका, तुम्ही सगळेजण आपापल्या रूममध्ये थांबा. तेव्हा मग इथे सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. अर्णव म्हणतो की मला महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे ऑफिसला, मी 1 तासात 2 तासात मी घरी येतोय. तेव्हा तो निघून गेलेला असतो आणि ईश्वरी आता रूममध्ये शांतपणे झोपलेली असते. तेव्हा काय होतं प्रेक्षकांनो, अर्णव तर निघून जातो आणि तेव्हा राकेश हळूवारपणे ईश्वरीच्या रूममध्ये एंटर करतो. ईश्वरी अंगावरती पांघरून वगैरे घेऊन शांतपणे झोपलेली असते असं त्याला वाटतं. त्यानंतर तो कपाट उघडतो आणि कपाटामध्ये असलेली 25 लाखाची कॅश तो आता बाहेर काढतो आणि ते पैसे घेऊन तो बाहेर आता पडणारच असतो. पडणार तेवढ्यात ईश्वरी डोळे उघडून बघते तर राकेश आता पैसे घेऊन जात आहे. ही गोष्ट सगळ्यांनी बघितलेली असते. तेव्हा राकेश आता खाली घाईघाईने येतो तर घरातले सगळेजण तिथे आता बसलेले असतात. तेव्हा इथे राकेश असं दाखवतो की त्याच्याकडे काहीच नाही आहे आणि सगळेजण त्याच्याकडे बघत नाही, त्याला आता दुर्लक्षित करतात. तो ते पैशांची बॅग मागे लपून ठेवतो आणि हळूवारपणे एका ठिकाणी जाऊन ती ठेवून देतो. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला मेसेज करून सांगते की राकेशने पैसे चोरलेले आहेत. तेव्हा घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट समजलेली असते. तेव्हा अर्णव आता घरी येतो. ईश्वरी आरडाओरडा करायला लागते की पैसे चोरीला गेले, पैसे चोरीला गेले. तेव्हा इथे राकेश आता पैसे त्याच्याकडे आहेत हे कुणालाही सांगत नाही, तो पैसे आता लपून ठेवतो. त्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला जातो. 25 लाखाची कॅश काही कमी नाही आहे, 25 लाख हे कुठे गेले हे आता शोधून काढायचं असतं. ईश्वरी अर्णवला म्हणते, अहो मला डोळा लागला होता आणि अचानकपणे कपाटातून 25 लाख रुपये गायब झाले. तेव्हा अंजली म्हणत असते, पैसे गायब कसे झाले ग? तूच ते गायब केले असशील. आणि चिंटू, तुला काय गरज होती कपाटामध्ये एवढी कॅश आणून ठेवायची आणि तुझ्या बायकोवरती विश्वास ठेवायची? माझा नवरा तिला चुकीचा वाटतो ना. आता बघितलंस कोण चुकीचं आहे ते. माझ्या नवऱ्याच्या विरोधात तर पुरावे मिळाले नाही, पण तुझ्या बायकोच्याच विरोधात कितीतरी पुरावे मिळतील. तेव्हा ते पैसे तिनेच गायब केले असतील. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज प्लीज तू शांत हो. हे बघ 25 लाख काही छोटी रक्कम नाही आहे. मी कामानिमित्त ती रक्कम घेऊन आलो होतो आणि ती रक्कम गायब झाली. आता पोलिसांना बोलवावं लागेल. तेव्हा अर्णव काय करतो, पोलिसांना फोन करतो आणि त्याने पोलिसांना आधीच मॅनेज करून ठेवलेलं असतं की जायचं आणि राकेश अंजलीची रूम चेक करायची, पूर्णपणे चेक करायची आणि संपूर्ण घर चेक करायचं. जिथे जिथे आता संशय असतो ते सगळं चेक करायचं, असं आधीच त्याने सांगून ठेवलेलं असतं. आणि मामाने राकेशवरती नजर ठेवलेलीच असते की त्याने पैशांची बॅग कुठे ठेवली आहे. ही गोष्ट मामाने अर्णवला मेसेज करून ठेवलेली असते. म्हणून त्या ठिकाणी जाऊन तर नंतरला शोधायचं असं सांगितलेलं असतं. तेव्हा पोलीस पण येतात, खरे पोलीस असतात जे आलेले असतात, अर्णवला मदत करत असतात. आणि त्यानंतर सगळ्यांच्या रूम, सगळ्यांच्या खोल्या चेक केल्या जातात. स्टडी रूम असू दे, किचन असू दे, सगळीकडे आता पैसे शोधले जातात. पैसे गेले कुठे, ते चोरीला गेलेच कसे. तेव्हा अंजली म्हणते, जा ईश्वरीच्या रूममध्ये सगळ्यात आधी शोधा, कपाटामध्ये वगैरे तिनेच कुठेतरी ठेवले असतील, मला तर तिच्यावरतीच संशय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच ताई, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी पैसे चोरले असतील? 25 लाख रुपये एवढी रक्कम मी का चोरेन? आणि अर्णव सरांनी ती जबाबदारी मला दिली होती
आणि मलाच माहिती होतं, मग मी ते पैसे कसे काय चोरेन? तेव्हा इथे अंजली आता गप्प बसते. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब बरोबर त्या ठिकाणी जातात आणि तिथूनच ती पिशवी, ती बॅग पैशांची बाहेर काढतात. राकेशचा प्लॅन आता फसलेला असतो. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणत असतात की पैशांची बॅग तिथे कशी गेली? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की माझे पैशांची बॅग तिथे कशी गेली? तेव्हा इथे पैशांची बॅग चेंज झालेली असते. अर्णव म्हणतो, पण ही बॅग तर माझी नाही आहे. माझी ब्लॅक कलरची बॅग होती. ही कुठून आली? कारण राकेशने काय केलेलं असतं, अर्णवच्या बॅगमधून पैसे काढून त्याने त्याच्या बॅगमध्ये ठेवलेले असतात. तेव्हा इथे ही बॅग माझी नाही आहे, नाही नाही ही बॅग नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अरे ही तर माझी बॅग आहे, तुम्ही ही कशाला घेतलीत? ही तर माझी बॅग आहे. कारण इथे राकेशला खोटंच बोलता येत नाही. कारण ती बॅग अंजलीने स्वतः राकेशच्या हातामध्ये बघितलेली असते. जेव्हा तो पैसे ठेवून ती बॅग घेऊन जात असतो आणि तेव्हा तो खोटं बोलतो की ही बॅग महत्त्वाची आहे, याच्यामध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत आणि एका क्लायंटला पैसे द्यायचे आहेत, ते थोडेसे पैसे आहेत, असं आता राकेशने तिला खोटं सांगितलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणते, अरे तुम्ही ही बॅग कशाला आणलीत? ही त्यांच्या कामाची बॅग आहे. हो ना हो, मगाशी हीच बॅग तुमच्या हातामध्ये होती ना? तेव्हा राकेशला नाहीसुद्धा बोलता येत नाही, कारण अंजलीनेच राकेशच्या हातामध्ये ती बॅग बघितलेली असते, जी त्याने चेंज केलेली असते. त्यामुळे इथे आता राकेश म्हणतो, हो अगदी बरोबर, ही जी बॅग आहे ना ती माझी आहे, हे बघा तिला हात लावू नका. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, तिला उघडून बघा, त्याच्यामध्ये कॅश आहे की नाही बघायला पाहिजे ना. तेव्हा ती उघडली जाते. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे डॉक्युमेंट्स नसतात. त्याच्यामध्ये 25 लाखांची बरोबर कॅश असते. तेव्हा त्यातली थोडीशी कॅश आता राकेशने खिशामध्ये ठेवलेली असते, जेणेकरून 25 लाख ते होऊ नये आणि त्याच्यावरती कुणाला संशय येऊ नये, यासाठी त्याने थोडेसे पैसे बाजूला ठेवून दिलेले असतात. तेव्हा इथे आता पैसे चेक केल्यानंतर ते 20 लाख रुपये असतात. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब बोलतात की ही तर 20 लाखांची कॅश आहे. अंजली म्हणते, बघितलंत ना चिंटू, तुझी 25 लाखाची कॅश बाकी आहे आणि इथे 20 लाख आहेत, म्हणजे ही तुझी कॅश नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, कसे काय असतील? हे पैसे एका क्लायंटने दिलेले आहेत माझ्याकडे सांभाळून ठेवायला, मला परत करायचे आहेत ते, हो की नाही? मी दादांना म्हणालो होतो ना की तुमचे पैसे मी देईन म्हणून. अंजली म्हणते, हो म्हणाले होते. तेव्हा इथे अर्णव आता शिर्केला फोन करतो आणि म्हणतो, जी कॅश तुम्ही काढून आणलेली त्याच्यावरती सिरियल नंबर होते ना, ते लिहून ठेवलेत का? तर सिरियल नंबर सगळेच्या सगळे लिहून ठेवलेले आहेत. ते म्हणतात, लवकर मला पाठवा. तेव्हा इथे अर्णवच्या मोबाईलवरती सगळे सिरियल नंबर लिहून पाठवलेले असतात, त्याचा फोटोच काढून पाठवलेला असतो. तेव्हा राकेश आता खोटं बोलतोय, ही गोष्ट अर्णवला सगळ्यांच्या समोर प्रूफ करायची असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे जीजू, ती तुमची कॅश आहे ना, ती तुमच्याकडे ठेवा, ती आम्हाला नको आहे. पण आता एकदा एकदा फक्त सिरियल नंबर चेक करू द्या का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो करा ना. त्याला माहिती नसतं की यांनी सिरियल नंबर इतक्या व्यवस्थित पद्धतीने लिहून ठेवलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेब आता अर्णव त्यांना ते सिरियल नंबर दाखवतात. इन्स्पेक्टर साहेब सगळे पैसे चेक करतात. त्याच्या नोटीवरचे सिरियल नंबर आणि अर्णवला पाठवलेले सिरियल नंबर एकदम मॅच झालेले असतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हे तर माझे पैसे आहेत, सगळे सिरियल नंबर मॅच झालेले आहेत. मग जर सिरियल नंबर मॅच झालेत म्हणजे हे पैसे माझे झाले ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही पण हे पैसे माझेच आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, जेवढी कॅश मी काढतो त्याचे सगळे सिरियल नंबर आम्ही लिहून ठेवलेले असतात आणि त्याच्यामुळेच हे सिद्ध झाले की हे पैसे माझे आहेत. तुम्ही खोटं बोलू शकत नाही. बाकीचे पैसे कुठे आहेत ते सुद्धा आत्ताच्या आत्ता घेऊन या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीच्या रूमची चौकशी केल्यानंतर इथे आता 5 लाख रुपये तिच्याच रूममध्ये सापडलेले असतात, जे की लपून ठेवण्यात आलेले असतात. आणि तेव्हा ते सिरियल नंबर चेक केल्यानंतर सुद्धा अर्णवच्याच कंपनीमधले आहेत, ऑफिसमधले आहेत, ते आता सगळ्यांना समजलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, तिथे आता दादासुद्धा येतात राकेशच्या विरोधामध्ये बोलायला. म्हणजे आता 4 वाजेपर्यंत राकेशने चोरी केले हे अर्णवने सिद्ध केलेलं असतं. तिथे रियाला मुद्दामून बोलावलेलं असतं राकेशच्या विरोधात पुरावे द्यायला. तिने गोव्याचे फोटो आता अंजलीला दाखवलेले असतात. तर अशा पद्धतीने इथे अर्णव आणि ईश्वरीने 4 वाजेपर्यंत घरातल्या लोकांसमोर आणि अंजलीच्या समोर राकेशचा खोटारडेपणा आणलेला असतो. राकेशनेच ते पैसे चोरले हे आता सिद्ध झाल्यामुळे इथे अंजली फसलेली असते.
अंजलीच्या समोर खरा चेहरा आल्यानंतर जो काही त्याचा गोड गोड बोलण्याचं, चांगुलपणा दाखवण्याचं नाटक असतं, तो आता खोटा चेहरा फाटलेला असतो आणि त्याचा तो खोटा मुखवटा उतरवून त्याचा खरा चेहरा अर्णव ईश्वरीने सगळ्यांच्या समोर आणलेला असतो.